जेही तुमच्याकडे फायबरचे फर्निचर असतील, प्लास्टिकचे फर्निचर असतील, फक्त एक बॉटलने ते सगळं काही साफ होणार आहे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या घरी ज्या फायबरच्या जे आहे खुर्च्या असतात, टेबल असतात किंवा वेगवेगळे फर्निचर असतात, तर बऱ्याचदा आपण जर हे व्यवस्थितरित्या पुसले नाही तर ते अशा पद्धतीने घाण होतात किंवा याच्याही पेक्षा घाण होतात। आणि जर व्हाईट खुर्च्या असेल तर त्या जर मळाल्या असतील तर त्या अजूनच क्रीमिश टाइप दिसायला लागतात, म्हणजे त्याचा कलर अगदी चेंज होतो। मग अशा वेळेस जर तुम्ही हे एक सोल्युशन बनवून ठेवलं तर तुमच्या घरातील जेही फायबरचे फर्निचर आहे तुम्ही अशाच पद्धतीने साफ करू शकता। मेंटेनन्स करायला खूप इझी आहे, एकदा स्टॉक बनवू शकता। मी इकडे कोणतीही तुम्हाला प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे, त्याच्या झाकणाला असं एक होल पाडून घ्यायचा आहे। सो कशानेही तुम्ही पाडू शकता। आणि ही प्लास्टिकची बॉटल छोटी मोठी तुम्ही घेऊ शकता किंवा मग स्प्रेची बॉटल तुम्ही घेतली तरीही चालेल, पण स्प्रेची बॉटल सगळ्यांकडे असेल असं नाही, म्हणून मग मी इकडे काय केलंय, एक प्लास्टिकची बॉटल घेतली आहे। आता ही बॉटल आपल्याला भरून घ्यायची आहे, पण ही बॉटल थोडीशी आपल्याला रिकामी हवी, कारण आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत आणि फक्त आपण 2 वस्तू यामध्ये घालणार आहोत। एकदम ऑल इन वन सोल्युशन आहे। फर्निचरच नाही तर तुमच्या घरातील टाईल्स, बाथरूम सगळं काही या सोल्युशनने तुम्ही साफ करू शकता आणि एकदाच बनवून ठेवू शकता। आता यामध्ये मी घेतलेलं आहे एक सॅचे शॅम्पूचं, जे की 1 ते 2 रुपयाला मिळतं। कोणताही शॅम्पू, जो शॅम्पू तुम्ही वापरत असणार तो शॅम्पू तुम्हाला इकडे घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला या बॉटलमध्ये जे आहे तो टाकायचा आहे। एका बॉटलसाठी 1 सॅशे अगदी सफिशियंट आहे। सो मंडळी, हे तुम्हाला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता तुम्ही विचार करत असणार की आपण यामध्ये जे आहे वॉशिंग पावडरचा सुद्धा वापर करू शकतो, पण वॉशिंग पावडरचा वापर केला तर जेही तुमचं फर्निचर आहे ते धुतल्यानंतर व्हाईटिश दिसायला लागतं आणि त्यावरती व्हाईट डाग दिसायला लागतात। सो ते टाळण्यासाठी शॅम्पू अगदी बेस्ट आहे। आता मधामध्ये तुम्हाला थोडीशी निर्भी दिसत असेल, सो आता मी हे काही शूट करते तर तिची लुडबुड माझ्या मागे चालू असते बघा, झाकणी मला मदतसुद्धा करत असते बिचारी। त्यानंतर मी इकडे घेतला आहे एक मोठा चमचा भरून खडे मीठ। खडे मिठाऐवजी साधं मीठ घेतलं तरी चालेल। क्लिनिंगसाठी मिठाचा खरंच खूप छान वापर होतो। माझ्याकडे खडे मीठ ठेवलंच होतं, सो म्हटलं चला खडे मिठाचा आपण वापर करूयात। बस आता आपल्याला हे सोल्युशन व्यवस्थितरित्या शेक करून घ्यायचं आहे आणि बस तुम्ही 15 दिवस ते 1 महिन्याचं हे स्टॉक बनवून ठेवू शकता। फर्निचरसाठी ऑल इन वन सोल्युशन आहे। तुम्हाला जर लाकडाचं फर्निचरसुद्धा साफ करायचं तर हे अशा पद्धतीने नाही धुवायचं लाकडाचं फर्निचर, फक्त पुसून घ्यायचं आहे आणि बस तुम्हाला हे फर्निचरवरती असं जे आहे स्प्रे करायचं आहे। आता बॉटलमध्ये टाकण्याचं जे हेतू आहे तो एकच आहे की आपल्याला सोल्युशन जास्त लागणार नाही, एकदम व्यवस्थितरित्या स्प्रेडसुद्धा होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉटलचा सुद्धा रियूज होतो। जर सोल्युशन आपलं एकदाच यूज नाही झालं तर बॉटलमध्ये आपण ते ठेवूसुद्धा शकतो। सो अशा पद्धतीने मी इकडे बॉटलचा वापर केला आहे। सगळं सोल्युशन मी जे आहे खुर्चीवरती मारून घेते आहे। आता आपण इकडे काही टिप आपल्याला फॉलो कराव्या लागतील। आता आपल्याला हे फर्निचर थोडंसं घासावं लागेल। त्यासाठी फर्निचर घासत असताना आपल्याला एकदम सॉफ्ट टू सॉफ्ट घासणीचाच वापर करायचा आहे, हार्ड स्क्रबचा वापर करायचा नाही, नाहीतर त्या फर्निचरवरती जे आहे अगदी स्क्रॅचेस पडायला लागतील। ह्या गोष्टीची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे। सगळ्या पद्धतीने घासून घ्या आणि तुम्ही बघणार तुमचं फर्निचर अगदी नव्यासारखं चमकायला लागतं। या पद्धतीने नक्की करा, वॉशिंग पावडरचा वापर करू नका। तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तुम्ही करून बघा, कधीही वॉशिंग पावडरचा वापर करून बघा, त्याच्या अगदी व्हाईटिश अशा स्पॉट दिसायला लागतात। त्यानंतर स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, सुती कपड्याने पुसून घेऊ शकता किंवा ज्या पद्धतीने मी आता हे उन्हामध्ये ठेवणार आहे तसंही ठेवू शकता। जे ही प्लास्टिकचं फर्निचर असेल, फायबरचं फर्निचर असेल, अशाच पद्धतीने साफ करा। लाकडाचं करायचं असेल तर पाणी घ्यायचं, हे जे सोल्युशन बनवलं ते त्यामध्ये टाकून सुती कपडा घेऊन लाकडाचं फर्निचर तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लीन करायचं, म्हणजेच पुसून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इन डिटेल त्यावरती व्हिडिओ हवा असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच पद्धतीने मी घरातील ज्याही दुसऱ्या खुर्च्या होत्या त्या सगळ्या साफ केलेल्या आहेत आणि माझ्या खुर्च्या ह्या सोल्युशनने अगदी नव्या कोऱ्या झालेल्या आहेत। सो अशा पद्धतीने तुम्ही जर स्मार्ट वर्क केलं, छोट्या छोट्या गोष्टी साफ करत गेला, रोज एकदाच नाही करायचं, छोटं छोटं साफ केलं, तुमचं घरसुद्धा साफ राहतं, घर मेंटेन राहतं आणि घर क्लीनसुद्धा दिसतं, दिसायलाही छान दिसतं नाही का। सो अशा पद्धतीने मी आता ह्या उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत। आता हे सुकल्यानंतर मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवते। असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा। रिझल्ट तुमच्या समोर आहे, पुसली नाही, फक्त उन्हामध्ये ठेवली आणि किती स्वच्छही निघली आहे। पुढून बघू शकता किती क्लीन दिसती आहे, अशी वाटते की नवी कोरीस आणली आहे आणि मागून सुद्धा खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ निघालेली आहे। मग वाट कसली बघताय, पटकन तुमच्याही घरातील फर्निचर असेच साफ करा आणि मला फोटोज इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा। चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। फेसबुकवरती फॉलो नक्की करा। चला मग येते उद्या, बाय।